नमस्कार मित्रांनो, लक्ष करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण रांगेतील क्रम या प्रकरणावर प्रश्न बघणार आहोत. मित्रांनो, आपण जर आपल्या या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर मित्रांनो, सुरुवात करू पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न, एका रांगेमध्ये विजय डावीकडून 7वा आणि उमेश उजवीकडून 12वा आहे. त्यांनी त्यांच्या जागांची अदलाबदली केली तर विजय डावीकडून 22व्या स्थानी आला तर रांगेत किती मुले आहेत? पहा मित्रांनो, आपल्याला रांगेत किती मुले आहे हे काढायचं आहे. पहा, या पद्धतीने रांग आहे. या रांगेत हा पहिला व्यक्ती, हा दुसरा शेवटचा व्यक्ती, ही डावी बाजू, ही उजवी बाजू. पहा, विजय डावीकडून 7वा आहे. डावीकडून विजय 7व्या क्रमांकावर आहे आणि उमेश उजवीकडून 12वा आहे. उजव्या बाजूने 12व्या स्थानी उमेश आहे. पहा, त्यांनी त्यांच्या जागांची अदलाबदली केली. पहा, जागांची अदलाबदली केली म्हणजे विजयच्या जागी उमेश येईल आणि उमेशच्या जागी विजय येईल. पहा, जागांची अदलाबदली केल्यावर विजय डावीकडून 22व्या स्थानी आला. पहा, हा विजय डावीकडून म्हणजे या बाजूने कितव्या स्थानी आला? 22व्या स्थानी आला. पहा, आपल्याला विजयचा डावीकडून क्रमांक मिळाला आणि उजवीकडून क्रमांक मिळाला. तर मित्रांनो, आपल्याला एकूण मुले काढायची आहे. एकूण मुले काढताना पहा, डावीकडचा क्रमांक अधिक उजवीकडचा क्रमांक वजा 1 या सूत्रानुसार आपण एकूण मुले काढतो. पहा, रांगेतील एका व्यक्तीचा डावीकडचा आणि उजवीकडचा क्रमांक आपल्याला माहिती पाहिजे, तेव्हा आपण एकूण मुले काढू शकतो. तर विजयचा डावीकडचा क्रमांक आहे 22 अधिक उजवीकडचा क्रमांक आहे 12 वजा 1. पहा, 2 आणि 2 4, 2 आणि 1 3 वजा 1. तर रांगेत एकूण मुले किती आहेत? 33. तर मित्रांनो, हाच प्रश्न शॉर्टकट पद्धतीने पण सोडवला जातो. पहा, या विजयचा नवीन क्रमांक घ्यायचा. विजयचा नवीन क्रमांक अधिक उमेशचा जुना क्रमांक वजा 1. या पद्धतीने आपण रांगेतील एकूण मुले काढू शकतो. पहा, विजयचा नवीन क्रमांक आहे 22. जेव्हा त्यांनी अदलाबदली केली तेव्हा विजय डावीकडून 22व्या स्थानी आला. तो क्रमांक घ्यायचा 22 अधिक उमेशचा जुना क्रमांक म्हणजे पहिला काय आहे 12. त्यामधून 1 वजा करायचा आहे. 22 आणि 12 34 होतील, वजा 1 बरोबर 34मधून 1 गेला 33. अशा पद्धतीने शॉर्टकट आपण हा प्रश्न सोडवू शकतो. तर मित्रांनो, अशाच पद्धतीने आपण दुसरा प्रश्न पाहू. दुसरा प्रश्न, मुलांच्या एका ओळीत किशोरचा डावीकडून 5वा तर प्रशांतचा उजवीकडून 6वा क्रमांक आहे. जर त्यांनी आपापसात जागेची अदलाबदल केली तर किशोरचा डावीकडून 13वा क्रमांक येतो. तर रांगेत मुले किती? पहा मित्रांनो,
अशा पद्धतीने एक रांग आहे. त्या रांगेतील पहिला व्यक्ती आणि शेवटचा व्यक्ती आहे. ही बाजू झाली डावी बाजू, ही बाजू उजवी बाजू. पहा, एका ओळीत किशोरचा डावीकडून 5वा आहे. डावीकडून 5वा क्रमांक आहे किशोरचा आणि उजवीकडून 6वा क्रमांक प्रशांतचा आहे. उजवीकडून 6वा क्रमांक प्रशांतचा आहे. पहा, त्यांनी आपापसात जागांची अदलाबदल केली. म्हणजे किशोरच्या जागी प्रशांत आला आणि प्रशांतच्या जागी किशोर आला. पहा, आपापसात जागेची अदलाबदल केल्यावर किशोरचा डावीकडून 13वा क्रमांक येतो. पहा, डावीकडून या बाजूने डावीकडून किशोरचा 13वा क्रमांक येतो. पहा, आपल्याला किशोरचा डावीकडचा क्रमांक माहिती झाला आणि उजवीकडचा क्रमांक माहिती झाला. तर आपल्याला एकूण मुले काढायची आहेत. एकूण मुले काढताना आपल्याला रांगेतील एका व्यक्तीचा डावीकडचा आणि उजवीकडचा क्रमांक माहिती पाहिजे. पहा, डावीकडची बाजू अधिक उजवीकडची बाजू वजा 1. पहा, डावीकडून कितवा क्रमांक आहे? 13वा क्रमांक आहे किशोरचा आणि उजवीकडून 6वा क्रमांक आहे. त्यातून 1 वजा करायचा आहे. पहा, 13 आणि 6 19 वजा 1 बरोबर 19मधून 1 गेला 18. तर त्या रांगेत एकूण मूल्य आहेत 18. तर आपलं उत्तर निघेल 18. पहा मित्रांनो, हाच प्रश्न शॉर्टकट पद्धतीने सोडवू. पहा, अदलाबदल केल्यावर किशोरचा नवीन क्रमांक येतो. किशोरचा नवीन क्रमांक अधिक प्रशांतचा जुना क्रमांक वजा 1. पहा, किशोरचा नवीन क्रमांक आहे 13 अधिक प्रशांतचा जुना क्रमांक आहे 6. त्यातून 1 वजा करायचा आहे. 13 आणि 6 19 वजा 1 बरोबर 18. अशा पद्धतीने आपण हा प्रश्न शॉर्टकट पद्धतीने सोडवू शकतो. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहू. तिसरा प्रश्न. एका रांगेत मोहन उजव्या बाजूने 10व्या क्रमांकाला होता आणि सोहन डाव्या बाजूने 25व्या क्रमांकावर होता. जेव्हा त्यांनी आपापसात जागा बदल केली तेव्हा मोहन उजवीकडून 22व्या क्रमांकावर आला असेल तर सध्या सोहन डावीकडून कितव्या क्रमांकावर असेल? पहा मित्रांनो, ही रांग आहे. या रांगेत हा पहिला व्यक्ती आणि हा शेवटचा व्यक्ती. ही डावी बाजू, ही उजवी बाजू. पहा, त्या रांगेत मोहन उजव्या बाजूने 10व्या क्रमांकाला होता. उजव्या बाजूने 10व्या क्रमांकावर मोहन होता आणि सोहन डाव्या बाजूने 25व्या क्रमांकावर होता. पहा, त्यांनी जागांची आपापसात जागा बदल केली. तर सोहनच्या जागी कोण आला? मोहन आला आणि मोहनच्या जागी सोहन आला. पहा, आपापसात जागा बदल केल्यावर उजवीकडून मोहन 22व्या क्रमांकावर आला. मोहन उजवीकडून, पहा उजवीकडून मोहन कितव्या स्थानी आला? 22व्या स्थानी आला. तर आपल्याला या माहितीवरून मोहनचा डावीकडचा आणि उजवीकडचा क्रमांक माहिती झाला. तर आपण रांगेतील एकूण मुले काढून घेऊ. एकूण मुले. पहा, डावी बाजू अधिक उजवी बाजू वजा 1. या सूत्रानुसार आपण एकूण मुले
काढतो तर डावीकडचा क्रमांक किती आहे 25 आणि उजवीकडचा क्रमांक किती आहे 22 वजा 1. पहा 25 आणि 22 47 होतील वजा 1 बरोबर 47 मधून 1 वजा केला तर किती मुले निघतील 46. तर त्या रांगेत एकूण मुले आहेत 46. आपल्याला विचारलेलं काय आहे की सध्या सोहन डावीकडून कितव्या क्रमांकावर आहे. पहा एकूण मुलाचे सूत्र मांडून घेऊ. एकूण मुले डावी बाजू अधिक उजवी बाजू वजा 1. तर आपल्याला एकूण मुले माहिती आहेत 46. सोहनचा डावीकडचा क्रमांक आपल्याला काढायचा आहे. डावीकडचा क्रमांक तर त्याचा उजवीकडचा क्रमांक आपल्याला माहिती आहे. सोहनचा उजवीकडचा क्रमांक आहे 10. सोहन उजवीकडून डाव्या क्रमांकावर आहे तो आपल्याला क्रमांक माहिती आहे. त्यातून 1 वजा करायचा आहे. पहा 10तून 1 वजा केला तर 9 होतील बरोबर 46. पहा प्लस असल्यामुळे ही संख्या पलीकडे जाताना काय होईल मायनस होईल म्हणजे वजाबाकीत जाईल. तर 46 वजा 9 46 मधून 9 गेले तर उरतील 37. तर अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे मित्रांनो. तर सोहनचा डावीकडून क्रमांक आहे 37. तर मित्रांनो हाच प्रश्न आपण शॉर्टकट पद्धतीनेही सोडवू शकतो. पहा मोहनची वाढ. पहा मोहनची वाढ किती क्रमांकानं झाली. पहा मोहन जेव्हा आपापसात जागा बदलतात तेव्हा मोहन उजवीकडून 22व्या स्थानी आला. पहा आणि सुरुवातीला त्याचा क्रमांक किती होता 10 होता. तर मोहनची वाढ झाली 22 मधून 10 गेले 12. तर मोहनची वाढ झाली 12 क्रमांकाने. पहा आता सोहनचा डावीकडून क्रमांक सोहनचा डावीकडून क्रमांक पहा सोहन डाव्या बाजूने कितव्या क्रमांकावर होता 25व्या अधिक हे मोहनची वाढ त्यामध्ये टाकायची. मोहनची वाढ 12 हा क्रमांक आपण त्याच्या क्रमांकात टाकला तर त्याची बेरीज करायची. पहा 25 आणि 12 किती होतील 37. तर अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे मित्रांनो. याच पद्धतीने आपण पुढचा प्रश्न पाहू. चौथा प्रश्न. मुलांच्या एका ओळीत किशोरचा डावीकडून 5वा तर प्रशांतचा उजवीकडून 6वा क्रमांक आहे. जर त्यांनी आपापसात जागांची अदलाबदल केली तर किशोरचा डावीकडून 13वा क्रमांक येतो. तर त्यावेळी प्रशांतचा उजवीकडून कितवा क्रमांक येईल. पहा मित्रांनो ही ओळ आहे. या ओळीत पहिला मुलगा आणि शेवटचा मुलगा ही बाजू झाली डावी बाजू, ही बाजू झाली उजवी बाजू. पहा किशोरचा डावीकडून 5वा क्रमांक आहे. या बाजूने 5वा क्रमांक किशोरचा आहे. प्रशांतचा उजवीकडून 6वा क्रमांक आहे. प्रशांतचा उजवीकडून 6वा क्रमांक आहे.
त्यांनी आपापसात जागेची अदलाबदल केली. पहा, जागेची अदलाबदल केल्यावर किशोरच्या जागी प्रशांत आला आणि प्रशांतच्या जागी किशोर आला. पहा, किशोर अदलाबदल केल्यावर किशोर डावीकडून 13व्या क्रमांकावर येतो. हा किशोर डावीकडून कितव्या क्रमांकावर येतो? 13व्या क्रमांकावर येतो. तर किशोरचा आपल्याला डावीकडचा आणि उजवीकडचा क्रमांक माहिती झाला. यावरून आपण एकूण मुले काढू. पहा, डावीकडचा क्रमांक उजवीकडचा क्रमांक वजा 1. किशोरचा डावीकडचा क्रमांक आहे 13, उजवीकडचा क्रमांक आहे 6 वजा 1. 13 आणि 6 19 वजा 1. तर त्या रांगेत एकूण मुले किती आहेत? 18. तर आपल्याला विचारलेलं आहे की प्रशांतचा उजवीकडून क्रमांक किती आहे? पहा, एकूण मुले या सूत्रावरूनच हा प्रश्न आपण सोडवू. एकूण मुले बरोबर डावी बाजूचा क्रमांक उजवी बाजूचा क्रमांक वजा 1. पहा, एकूण मुले किती आहेत? 18. उजवीकडचा विचारलेला आहे. उजवीकडचा आपल्याला काढायचा आहे वजा 1. तर डावीकडचा क्रमांक किती आहे? पहा, डावीकडून त्याचा क्रमांक आहे 5वा. पहा मित्रांनो, सर्वप्रथम 5 हे धनसंख्या आहे, त्यामुळे पलीकडे जाताना ती काय होईल? मायनस होईल, म्हणजे वजाबाकीत जाईल. पहा, 18तून 5 गेले, 5 वजा केले तर उरतील 13. पहा, आता -1 आहे, पलीकडे जाताना -1 प्लस होईल, म्हणजे 13मध्ये 1 मिळवल्या जाईल. तर उजवी बाजू निघेल 13 अधिक 1 बरोबर 14. तर प्रशांतचा उजवीकडचा क्रमांक किती आहे? 14. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 14. तर मित्रांनो, हाच प्रश्न आपण शॉर्टकट पद्धतीने सोडवू. पहा, किशोरची वाढ. किशोरचा डावीकडचा क्रमांक. पहा, किशोरची वाढ. किशोरचा डावीकडचा क्रमांक आहे 13 वजा, आणि या जुना क्रमांक डावीकडचा किती आहे? 5वा. तर यांचे 13तून 5 गेले, 13तून 5 गेले 8. तर किशोरची वाढ झाली 8 क्रमांकाने. पहा, प्रशांतचा उजवीकडून क्रमांक. पहा, प्रशांतचा उजवीकडून क्रमांक किती होता? 6 अधिक त्यामध्ये हे 8 मिळवायचे. 6 आणि 8 14. तर अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे मित्रांनो. तर प्रशांतचा उजवीकडूनचा क्रमांक किती आहे? 14. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहू. 5वा प्रश्न. एका ओळीत ए डावीकडून 11वा आणि बी हा उजवीकडून 10वा आहे. ए आणि बी यांनी जागांची अदलाबदल केल्यास ए डावीकडून 18वा होतो. तर ए आणि बी व्यतिरिक्त ओळीत किती व्यक्ती आहेत? पहा मित्रांनो, या ओळीमध्ये हा पहिला व्यक्ती, हा शेवटचा व्यक्ती, ही डावी बाजू आणि ही उजवी बाजू. पहा, ए हा डावीकडून 11वा आहे. ए हा डावीकडून 11वा आहे आणि बी हा उजवीकडून 10वा आहे.
पहा मित्रांनो, त्यांनी जागांची अदलाबदल केल्यास म्हणजे एच्या जागी बी आला आणि बीच्या जागी ए आला, तर ए हा डावीकडून 18वा होतो. ए हा डावीकडून ए हा 18व्या क्रमांकावर येतो डावीकडून. पहा अशा पद्धतीने आपल्याला एची डावी बाजू मिळाली आणि उजवी बाजू मिळाली. तर रांगेत एकूण मुले काढू. पहा एकूण मुले काढताना डावी बाजू अधिक उजवी बाजू वजा 1 या पद्धतीने एकूण मुले काढून घेऊ. पहा डावीकडचा क्रमांक आहे एचा 18 आणि उजवीकडचा 10. त्यातून 1 वजा करायचा आहे. 18 आणि 10 28 वजा 1 बरोबर 28 वजा 1 27. तर त्या रांगेत एकूण मूल्य आहे 27. आणि आपल्याला विचारलेलं काय आहे की ए आणि बी व्यतिरिक्त ओळीत किती व्यक्ती आहे. पहा ए आणि बी व्यतिरिक्त ए आणि बी व्यतिरिक्त व्यक्ती. पहा एकूण व्यक्ती किती आहेत, रांगेत 27 आहे. त्यातून हे 2 वजा केले तर आपल्याला उत्तर मिळेल. तर ए आणि बी व्यतिरिक्त व्यक्ती आहेत 25. तर आपलं उत्तर आहे 25. तर मित्रांनो शॉर्टकट पद्धतीने सोडू. पहा एकूण मुले काढू. आदला बदल केल्यावर एचा डावीकडून क्रमांक किती येतो 18वा. तर एचा नवीन क्रमांक अधिक बीचा जुना क्रमांक वजा 1 या पद्धतीने आपल्याला शॉर्टकट पद्धतीने सोडवायचं आहे. एचा नवीन क्रमांक किती आहे 18 आणि बीचा जुना क्रमांक आहे 10 वजा 1 बरोबर 18 आणि 10 28 वजा 1 बरोबर 28 मधून 1 गेला 27. तर त्यामधून ए आणि बी वजा करून टाकायचं आहे म्हणजे उत्तर निघेल 25. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे मित्रांनो. तर मित्रांनो शेवटचा प्रश्न पाहू. याच पद्धतीने हा प्रश्न असेल. एका रांगेत किसन डावीकडून 13व्या स्थानावर आहे. रमन उजव्या बाजूने 22व्या स्थानावर आहे. जर किसन आणि रमनने जागांची अदलाबदली केली तर किसन डाव्या बाजूने 25व्या स्थानावर येतो. तर या रांगेमध्ये किसन आणि रमन खेरीज किती व्यक्ती असतील. पहा मित्रांनो या ओळीमध्ये ही झाली डावी बाजू, ही झाली उजवी बाजू. किसन डावीकडून 13व्या स्थानावर आहेत. 13व्या स्थानावर किसन आहे डावीकडून. उजवीकडून 12व्या स्थानावर रमन आहे. पहा त्यांनी जागांची अदलाबदल केली. पहा किसनच्या जागी रमन आला, रमनच्या जागी किसन आला. जागांची अदलाबदली केल्यावर किसन डाव्या बाजूने 20व्या स्थानावर येतो. पहा किसन डाव्या बाजूने कितव्या स्थानावर आला 20व्या. तर आपल्याला किसनचा डावीकडचा आणि उजवीकडचा क्रमांक माहिती झाला. तर या पद्धतीने आपण एकूण मुले काढू. पहा डावी बाजू अधिक उजवी बाजू वजा 1.
पहा, डावी बाजू म्हणजे डावीकडचा क्रमांक आहे 20, उजवी बाजू म्हणजे उजवीकडचा क्रमांक आहे 12. त्यातून 1 वजा करायचा आहे. पहा, 20 आणि 12 32 वजा 1. तर 32मधून 1 वजा केला तर एकूण मुले निघतील 31. पहा, किसन व रमन व्यतिरिक्त व्यक्ती. पहा, 31मधून 2 वजा करायचे आहे तर उत्तर निघेल 29. तर त्या किसन आणि रमन खेरीज किती व्यक्ती आहेत? 29. पहा मित्रांनो, शॉर्टकट. पहा, सर्वप्रथम एकूण मुले काढू. तर किसनचा नवीन क्रमांक अधिक रमनचा जुना क्रमांक वजा 1. किसनचा नवीन क्रमांक आहे 20 अधिक रमनचा जुना क्रमांक आहे 12 वजा 1. 20 12 32 वजा 1. तर 32मधून 1 गेला 31. यामधून 2 वजा करायचे आहेत, कारण रमन आणि किसन वजा केले तर त्यांच्या व्यतिरिक्त त्या ओळीमध्ये 29 व्यक्ती आहे. अशा पद्धतीने शॉर्टकट सोडवायचा आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद मित्रांनो. पुढच्या पार्टमध्ये असेच नवीन प्रश्न पाहू.